नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाईफ मोमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती. आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाची अशी चकली. तर भाजणी करणं नाही झाली आपल्याकडनं, तर अशा वेळेस काय करायचा हा प्रश्न पडतो. तर अशा वेळेस ना आपण सर्व मिक्स पिठं घेऊन एकदम छान अशी कुरकुरीत आणि काटेदार अशी चकली बनवू शकतो. तर त्यासाठी मी घेतला 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि ते सर्व मी चाळून घेतलं छान व्यवस्थित. आणि एक सुती कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या सुती कापडावर आपल्याला ते सर्व टाकायचं आहे आणि बांधून घ्यायचं आहे. का बरं, तर आता आपण ते वाफलून घेणार आहोत छान. आणि वाफलताना ना मी एक पातेलं घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यावरती चाळणी ठेवते. तुमच्याकडे जर वाफलायचं भांडं वगैरे असेल त्यात वाफलू शकता. माझ्याकडे नाही आहे. मी ही चाळणी ठेवली त्या पातेल्यावरती वरती आणि त्यावर असं झाकण ठेवते, जे मॅनेज होईल असं, ॲडजस्ट होईल असं. कारण वाफ नाही गेली पाहिजे आपली त्यातून. आणि याला आपल्याला 15 ते 20 मिनटं छान असं वाफलून घ्यायचं आहे मस्त. कारण पाणी तापेपर्यंत फुल गॅस केला, नंतर कमी केला. आणि आता आपलं पीठ बघा वाफलून झालेलं आहे रेडी. आता मी त्याला सोडून घेतलं. थोडं थंड होऊ द्यायचं आहे त्याला. थंड झाल्यानंतर त्याला बारीक थोडं असं करायचं आहे. खूप टणक झालं होतं, मग मी ते मुसळीने त्याला तोडलं आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तरच आपली चकली एकदम छान आणि काटेदार तयार होणार. तर हे असा खडा तयार होतो, म्हणजे एकदम घट्ट पीठ तयार होतं ते वाफरल्यानंतर. असं झालं पाहिजे, म्हणजे कुरकुरीत वेगळी तोंडात टाकली का लगेच विरघळते, अशी छान अशी चकली तयार होते. अजिबात कडक होत नाही आपली चकली मग. आणि मी माझ्याकडे मसाला अवेलेबल होता म्हणून मी तो चकली मसाला यूज केला. तुमच्याकडे जर नसेल ना, तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ आणि तीळ हे टाकून छान आपली चकली तयार होते. आणि तेलाचं मोहने जरी मसाला वापरला तरी टाकावंच लागतं आणि मीठसुद्धा टाकावंच लागतं. तर असं आपण प्रमाण घेणार आहोत. तर हे असं आपल्याला फोडून घ्यायचं आहे छान आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातला मोठं घेतलं तरी चालेल, मी हे यूज केलं म्हणून छोटं घेतलं होतं. आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि बऱ्याच वेळा होतं भाजणी नाही तयार करणं होत. बरेच जण मैदा आणि मुगाच्या डाळीची करता, पण त्यापेक्षाही मला ही पौष्टिक सर्व मिक्स असल्यामुळं छान तयार होते आणि एकदम सोप्या पद्धतीने ही चकली आपली तयार होते. मेन म्हणजे सर्व मिक्स वापरतोय ते एकदम पौष्टिक. बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा हे सर्व झालं. आता हा चकली मसाला होता माझ्याकडे, तर त्यामुळं मी फक्त चकली मसाला, चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन टाकलं. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट, हळद, मीठ आणि तीळ हे वापरून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचं मोहन थंड चालेल, गरम करून थंड असं टाकायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट पाणी करून आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. थंड पाणी वापरलं तरी चालेल, पण कोमट पाण्याने आपली चकली तुटणार नाही. त्यामुळं आपल्याला कोमट पाणी यूज करायचं आहे हे भिजवताना एकदम असं. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आपलं पीठ आता रेडी आहे. मी चकल्या पाडायला घेतलेल्या आणि मी अगोदर शंकरपाळी बनवली त्याच तेलात आता ही चकली तळणार आहे. कारण तिखट शंकरपाळी बनवली मी, त्यामुळं ते यूज होणार आहे आता. आणि हे चकल्या मी पाडायला घेतलेल्या. छान अशा काटेदार दिसत आहे बघा, किती छान काटे आले त्याला. खुसखुशीत होती आपली चकली आणि काटेदार पण होती. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तुमची चकली. तर मी तर लागले फराळ बनवायला आता, वेगवेगळं थोडं थोडं सर्वच बनवते आहे. आणि हे बघा आपली चकली आता छान तुटतसुद्धा नाही बरं का, एकदम छान होती. आता ह्या मी अगोदर टाकल्या होत्या, आता डबल पण टाकून दाखवते तुम्हाला. टाकताना पण एकदम छान, मोठ्या मोठ्या पण होता, छोट्या पण, जशा लागल्या तशा आपल्याला आपल्या चकल्या तयार होता. किती छान काटे आले बघा. भाजणीच्या पिठाला पण कधी कधी असे काटे येत नाही. मी भाजणीच्या पण बऱ्याच वेळा केलेल्या आहेत. हे असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहे. आणि मेन म्हणजे फुल गॅसवर जरी फ्राय केल्या या, तरी पण त्याला नरम वगैरे होत नाहीत या पद्धतीनं केल्यानंतर. नाहीतर भाजणीची चकली एक नरम होती, बऱ्याच वेळा कडकपणा यायला त्याला वेळ लागतो, कमी गॅसवरच करावं लागते. पण या फुल गॅसवर केल्या तरी चालतात. छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे काटेदार. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. बघा किती भारी झाल्या बघा. आणि तोडूनसुद्धा दाखवते मी बघा, एकदम पटकन तुटते, एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे.
ह्या आपल्या चकल्या तयार आहेत. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. भेटू अजून नवीन रेसिपीजमध्ये. बाय.